माझ्या मुलीचं वय 16 वर्ष आहे आणि तिला गेल्या 1-1.5 वर्षांपासून पाळी येते. पण तिला प्रत्येक पाळीमध्ये फार वेदना होतात. तर पाळीच्या पहिल्या दुसऱ्या दिवशी अतिशय प्रचंड पोटदुखी असते. तर हे नॉर्मल आहे का? हा नॉर्मल तर नाहीये. आता बऱ्याच मुलींना पाळी सुरू झाल्यापासूनच पोट दुखायला सुरू होते. म्हणजे तिला पहिली पाळी येते तेव्हापासूनच. याला ना प्रायमरी डिस्मेनोरिया म्हणतात. राइट? आता या डिस्मेनोरियाची कारणं अनेक असतात. आता बऱ्याच वेळा अ, काही कारण नसताना सुद्धा म्हणजे सगळं नॉर्मल आहे, कुठे गाठ नाही, गर्भपिशवी नॉर्मल, एव्हरीथिंग इज नॉर्मल, स्टिल शी इज हॅव्हिंग पेन. तर हा प्रायमरी डिस्मेनोरिया असतो. याला काही कारण पाहिजे असं काही नाहीये. पण हा पेन थोडं तिथला फिजिओलॉजी म्हणजे गर्भपिशवीमध्ये ब्लड फ्लो जेव्हा होतो त्याला स्पाझमोडिक डिस्मेनोरिया म्हणतात. म्हणजे गर्भपिशवी आकुंचन पावते किंवा कंजेस्टिव्ह डिस्मेनोरिया म्हणतात. म्हणजे ब्लड फ्लो तिथे खूप जास्त वाढलेला असतो. परंतु हा कालांतराने कमी कमी होतो. त्यामुळे खूप काही काळजी करायची गरज नाहीये. फक्त तिला जर काही मेडिकेशन्स देत असतील, देतात तिला काही मेडिसिन घेते तू काही? हो, तिला दर महिन्याला आपण पेन किलर्स हो, ती मेडिसिन तू कंटिन्यू करू शकते. म्हणजे त्या जेव्हा तिला पेन होतं तेव्हा ते मेडिसिन्स तिला द्यायची आणि नंतर बंद करून टाकायचे. आणि बरंच वेळा विचारतात की हा मेडिसिनने लॉंग टर्म काही दुष्परिणाम होतो का? तर मुळीच नाही. ते तुला 2 किंवा 3 दिवसच मेडिसिन द्यायची तिला. आणि पण जसं तिचं वय वाढेल, जसं-जसं ती तिची गर्भपिशवी आणि इतर अवयव नॉर्मल होतील म्हणजे मॅच्युअर होतील, तसं-तसं हे पेन कमी होईल. त्यामुळे नथिंग टू वरी मच. ओके. परंतु सिव्हिअर पेन आहे आणि ती तिचं वय 18च्या वर आहे, तर मग तिचं एक इन्व्हेस्टिगेशन म्हणजे अल्ट्रासोनोग्राफी करून घेतली पाहिजे.